श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी हेच जीवन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सौ प्राची विवेक देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नव्हता. माझी एक मैत्रीण आहे अनघा, तिनं सांगितलं की तू व्हिडिओ बनव आणि स्वामींच्या विषयी बनव, असं तिनं सांगितलं की म्हणजे मला आलेले स्वामींचे अनुभव हे तिला ऐकायचे आहेत. मी म्हटलं ही महाराजांचीच आज्ञा आहे, कुणाच्या रूपात येऊन महाराज मला आठवण करून देतात. तर म्हटलं की आज व्हिडिओ बनवायचा. महाराजांचे अनुभव काय सांगायचे, इतके असंख्य आणि इतके आहेत की क्षणाक्षणाला अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत. महाराजांच्या सेवेनंच ते सगळं प्राप्त झालेलं आहे. आणि महाराज हे या जन्मीचे नसून अनेक जन्मांच्या पुण्याईनं महाराज मला लाभलेले आहेत. आणि मी पण प्रत्येक जन्मात त्यांची अल्पशी कवीना भक्ती केलेली आहे, म्हणून महाराज माझ्याकडनं ही उत्तरोत्तर सेवा करून घ्यायला लागलेत. हे मला 100% माहिती आहे, कारण तसे अनुभव मला आलेलेच आहेत. म्हणजे इतके की मला मुलगी झाली ती प्रगट दिनाला झाली, त्याच वेळा माझं जीवन सफल झालं आहे असं मी कायम म्हणते. माझ्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना तर मी म्हणतच असते, आणि ते खरंच आहे. मी म्हटलं होतं माझं जीवन पुनीत पावन करा महाराज असं, आणि त्यांनी ते केलं. इतकं म्हणजे की काय सांगावं, की दृष्टांत तर होतातच तर म्हणजे, आणि ज्या ज्या वेळेला दर्शनाची ओढ असती महाराजांची त्यावेळेला अनुभव तर असे कैक पटीनं आलेले आहेत मला. की मला जेव्हा अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर खडीसाखर पाहिजे होती, कारण मी माझा आत्तेभाऊ त्याची बायको आम्ही सगळे गेलो होतो अभिषेकाला. त्यावेळेला काय झालं होतं की नारळ प्रसाद वगैरे ठेवला होता आणि आमच्या नारळांची अदलाबदली झाली होती, आणि तिला ते प्रसाद वगैरे गेला आणि मला फक्त नारळ मिळाला होता. मग मी आईला म्हटलं की आई मला फक्त नारळ मिळाला गं, मला फक्त नारळ मिळाला, मला काही खडीसाखर मिळालीच नाही. असं मी पुण्य म्हणजे महाराजांची जिथं समाधी आहे चोळाप्पा महाराजांच्या मठात तिथं म्हटले होते की आई मला तिथं मिळालं नाही गं. मला वाईट वाटलं फार की आपल्याला खडीसाखर का मिळालं नाही, कसं काय, म्हणजे असं वाटलं होतं मला. मी बखर वाचली होती की महाराज त्यांच्या जवळचे जे निकटचे असतात त्यांना प्रसाद देत नाहीत. म्हणजे बाळाप्पा महाराजांना सुद्धा स्वामी किती दिवस तरी प्रसाद देत नव्हते, कारण त्यांना अक्कलकोटमध्येच ठेवून घ्यायचं होतं त्यांच्याजवळ, म्हणून ते देत नव्हते. पण हे सगळं कळून सुद्धा असं म्हणतात ना की बुद्धीला ते कळतं पण मनाला ते कळत नाही. असं वाटतं महाराजांची एक खडीसाखर म्हणजे आपल्याला ती मिळावी असं वाटत होतं. मग तिथनं आम्ही वटवृक्ष मठात आलो. मग तिथं बसलो होतो. मी आईला तरी म्हणते, आई म्हणते अगं असू दे प्राची, तुला नारळ मिळालं ना, समाधीला डोकं टेकलीस ना, आणि काय झालं, आणि बास की तेवढं तर महाराजांची तीच कृपा आहे तर अक्कलकोटमध्ये आलीस असं आई म्हणाली. म्हणजे ठीक आहे आई चालेल. आणि आम्ही आणि आई असं बसलो आहे, आमच्या गप्पा सुरू आहेत. तेवढ्यात एक मुलगा आला, 5 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा होता तो आला आणि म्हणाला की ताई हे घ्या, आणि त्याच्या हातात जवळजवळ मूठभर खडीसाखर होती. आणि मला एवढी खडीसाखर दिली. मी आणि आई अचानक एकमेकींकडे बघत राहिलो. मी म्हटलं तुझं नाव काय रे? तर तो म्हटला माझं नाव वेदांत, मी अक्कलकोटचाच असं म्हटला. आणि मला एकटीला खडीसाखर दिली त्यानं, आणि तो केला. आणि अक्षरशः असं मागं वळून बघे, म्हटलं त्याला चॉकलेटला काहीतरी द्यावं असं वाटलं मला एक क्षण. म्हणजे म्हणतात ना त्यानं खडीसाखर दिली, पण त्या क्षणात माझी बुद्धी चालली की महाराजच त्याच्या रूपात आले होते. ते बघतोय तर तो मुलगाच नाही तिथं. मी आणि अचंबितच झालो एकदम की काय, म्हणजे एक क्षणात असं अनुभूती दिली महाराजांनी. त्या क्षणाला मी ठरवलं की महाराजांना त्रास द्यायचा नाही. एका खडीसाखरेसाठी महाराज आले. म्हणजे म्हणतात ना की असं गुरु म्हणतील की ही आली आणि हिला अक्कलकोटमध्ये येऊन खडीसाखर मिळाली नाही असं ही न म्हणता कामा नये, असं स्वामींना त्या क्षणी वाटलं असेल. आणि स्वामींनी मला खडीसाखर दिली. एकदा महाप्रसादाला बसले होते तेव्हा पण असंच झालं. मला ती लापशी असती ना अक्कलकोटमधली, ती फार आवडती, अन्नछत्रातली. इतकी आवडती काय विचारू. म्हणजे खरी आपण तशी बनवा, पण तशी बनत नाही. महाराजांचंच आहे राज्य ते शेवटी. तिथलं ते वेगळंच हो, ती चव वेगळी, अमृताची चव आहे ती. अमृत आहे ते साक्षात. इंद्राच्या दरबारात कसं अमृत असते तसं ते अमृत आहे. ते पाहिजे होतं मला. आणि आम्ही वेळानं पोचलो. ते म्हटले, ते वाढताना मी विचारलं कुठं आहे लापशी.
ती म्हटली लापशी संपली. म्हटलं अगं बाई, लापशीच खायची होती मला म्हटलं मनात. आता मग तिकडनं आमचं जेवण चाललं होतं, अगदी शेवटच्या घासापर्यंत आलो होतो आणि एक माणूस पीप असं घासायला घेऊन चाललेला आणि तो पिपातनं त्यानं अशी पळी हे केली, बरोबर माझ्यापाशी आला आणि पळी वाढला. बघते पानात तर लापशी होती माझ्या. आता आठवलंय सगळं ते एकदम, सुचत नाही काय मला. माझ्या पानात लापशी घातली त्याने. महाराज म्हटले की लापशी पाहिजे ना का. गुरु फार लाड करतात आणि अक्कलकोट स्वामी तर इतके लाड करतात की नाही काय विचारू नका. फक्त आपण आतोनात हे ठेवायची, श्रद्धा ठेवायची त्यांच्याजवळ. इतकी त्या श्रद्धेला सीमा नाही राहिली पाहिजे. स्वामी माझं जीवन आहेत. मी पराकोटीत मी त्यांचा हे करते, ध्यास असतोय माझा, सतत ध्यास असतो. इवन आरती जरी चालली असली, काही जरी असलं, किंवा आपल्याला एक क्षणाला कधी कधी असं अस्वस्थ व्हायला होतं ना, नको वाटतंय काही, तेव्हा आपण असं डोळे मिटलो ना, मला गुरूंचे चरणच दिसतात, माझ्या स्वामींचे चरण दिसतात मला. म्हणजे त्या महाराजांच्या खडावा, त्यामध्ये महाराजांची मोठी लांबलचक असलेले पावलं तीच दिसतात मला. आणि तेच डोळ्याला दिसतं आणि मग माझी हे लागती, म्हणजे अशी मी एका वेगळ्याच ह्याच्यात जाते, गाढ असं गूढ ह्याच्यामध्ये जाते. खूप अनुभव आहे तो, खूप अनुभव आहेत, काय सांगायचं. वाडीत सुद्धा मी गेले होते, माझा वाढदिवस होता आणि नृसिंह सरस्वती, म्हणजे आज अनुभव, हा ब्लॉग मी अनुभवांसाठीच बनवते. खूप अनुभव आहेत त्यातले, जे महाराज या क्षणाला आठवण करून देत आहेत ते मी सांगते. कारण मी ठरवून कधीच व्हिडिओ बनवत नाही की हे बोलायचे ते बोलायचे. महाराज कसं आहे, आपसूक जे हृदयापासून आहे ते आपोआप येते आणि हृदयात महाराजच आहेत. महाराजांच्या विषयी काय ठरवून बोलायचे, करते करविते ते आहेत. मी वाडीला गेले होते, 8 मार्चला माझा वाढदिवस असतो. वाढदिवसाला मी गेले. मग मी म्हटलं स्वामी मला सगळ्यांनी गिफ्ट दिले. नृसिंह सरस्वतीनं म्हटलं, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मला सगळ्यांनी गिफ्ट दिले, मला तुमच्याकडनं ना एक पेढा पाहिजे म्हटलं, फक्त एक पेढा द्या मला बस. जर माझी जे तुमच्यावरती श्रद्धा आहे ती पोचती आहे तुमच्यापर्यंत सेवा, तर मला एकच पेढा द्या महाराज म्हटलं. आणि कसं आहे, वाडीत समोर नमस्कार करायला गेल्यावर पेढा देत आहे, कोण ना कोणतरी देते, ओळखीचेच आहेत सगळे म्हटल्यावरती देतात. मग मी काय ठरवलं, पालखी झाली होती, शेजारतीचं वेळ होती, मग मी ठरवलं की जान्हवी अन्नपूर्णा म्हणून पाठीमागं मंदिर आहे, तिथं जाऊन बसले. मग म्हटलं की मला एक पेढा महाराज देणार आहेत, असं मी गृहीत धरून तिथं बसले. काय म्हटलं बघूया महाराज, म्हणजे माझी श्रद्धा किती पराकोटीची आणि महाराज माझी इच्छा पुरवतात काय, माझे लाड करतात काय. म्हणजे असं गुरूंची परीक्षा नाही आहे ही, मी परीक्षा नव्हती बघायची की ही परीक्षा नाही आहे, ही इच्छा आहे की खरंच आपल्या महाराजांपर्यंत आपलं हे पोचतंय का. असं म्हणजे एक ते प्रेम आहे हे, असं म्हणजे कुणी असा अर्थ घेऊ नका की मी परीक्षा बघते. तेवढी माझी योग्यता पात्रता पण नाही. आणि गुरूंची परीक्षा बघणं म्हणजे एक मोठा अपराध आहे, तो मी कधी केला नाही आणि करणारही नाही. आणि ही गोष्ट ही जी आहे ही एक इच्छा होती, एक आत्मीयता होती यात. मग मी तिथं बसले होते, आमच्या शेजारी महेश काका आहे, छत्रातला महेश काका, तो आला आणि बरोबर त्याने माझ्या हातात एक पेढा ठेवला आणि तो गेला. मला त्या क्षणाला इतकं भरून पावलं की काय विचारू नका. म्हटलं अरे हा पेढा म्हणजे माझ्यासाठी काय सांगायचं. मी म्हटलं ना, ते अमृत असतं, अमृत इंद्राच्या दरबारातलं नाही, तर महाराजांच्या दरबारातलं असतं ते मी पण मी त्या दिवशीच ठरवलं की महाराजांकडं असं परत खायला प्यायला कुठली वस्तू असं मागायचं नाही, हट्ट करायचं नाही, किंवा इच्छा सवगच प्रगट करायची नाही. इच्छा जर केली प्रगट तर ती सात्विक इच्छा ठेवायची, साधनेमधली, आपल्या जीवनातली, की आपल्यात चांगले बदल घडू देत, आमूलाग्र बदल घडू देत, म्हणजे सगळं आपलं मार्गी लागू दे, आपल्या तोंडून कुणाचा इन्सल्ट होऊ नये, कुणाला अपशब्द जाऊ नयेत, ह्यासाठी गुरूंच्याकडं मागायचं.
स्वतःहून कुणाला आपण काही त्रास द्यायचा नाही, आणि कुणी दिला आणि तो जर अतिरेक त्याचा झाला तर आपण त्या गोष्टींपासून अलिप्त राहायचं, दूर व्हायचं, पण गुंतायचं नाही कशामध्ये, ही गोष्ट ठरवायची आपण. आणि मग ते असं केलं, म्हणजे फार अनुभव आलेत. मी असंच आता एक 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 सांगत जाईन तुम्हाला. तर म्हणजे कसं असते माहिती आहे काय, की आपल्या आईच्या कोटीपट प्रेम आपले गुरु आपल्यावर करत असतात, निस्सीम. आपण माणसं आहे, आपण बोलून दाखवतो की मी तुझ्यासाठी हे केलं, मी तुझ्यासाठी ते केलं. आपल्याला एखादी गोष्ट खटकली तर आपण बोलून पण दाखवतो, पण गुरु तसे नसतात. गुरूंचा हात हा असा आशीर्वाद देण्यासाठी असतो. तो असा गुरुभक्ताला संकटातनं बाजूला काढण्यासाठी असतो. म्हणजे असं ह्याच्यासाठी नसतो तो गुरूंचा हात, की मी तुझ्यासाठी केलंय, बोट दाखवणारा नसतो, तो बोट पकडणारा असतो गुरूंचा हात. म्हणून गुरुसेवा ही फार मोठी सेवा असती. होय. आणि माझी तर नितांत भक्ती आहे त्या स्वामींवरती. ते स्वामी म्हणजे माझे स्वामी आहेत ते. त्यांनीच मला तीर्थयात्रा घडवतात, हे करतात, हे जे बोलू शकते, करू शकते, त्यांचीच हे आहे. नाहीतर मी काय आहे, माझी काय योग्यता आहे, माझी काय पात्रता आहे, काहीच नाही आहे. फक्त एवढंच सदैव हे असतंय की त्यांनी कधी त्यांच्या चरणापासून मला दूर करू नये, एवढाच ध्यास असतोय. आणि त्यांच्यामुळे एक मला गोष्ट हे करते की व्हायब्रेशन्स कळतात माणसांचे, की कुठला माणूस कसा आहे, काय आहे, किंवा हे आता जाणवतं पटकन. फक्त कसं आहे, ते मला जमत नाही की एखाद्याला तोडून बोलणं किंवा असं हे करणं, म्हणून मी थोडी शांततेत अलिप्त राहते. मी नको म्हणते, ते दूर होते. एखादी जागा पण कळती की ती जागा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, किंवा एखादी वेळ म्हणा, आपण एका ठिकाणी जात वगैरे असतो तर इथं थांबू नये, करू नये असं वाटतं, आणि एक ठिकाणी इथं थांबावं, इथं बसावं असं वाटतं. हे सगळं गुरूंच्या सेवेमुळेच प्राप्त झालेलं आहे. गुरुच सगळं करून घेतात. आणि गुरु म्हणजे कोण, तर अक्कलकोट स्वामी. तेच माझे जीवन आहे, तेच करते करविते आहेत, त्यांनीच सगळं केलं आहे, तेच सगळं करणार आहेत. हा देह त्यांच्यासाठीच वाहिलेला आहे. बस एवढंच सांगते. लोक विचारतात, महाराजांच्या विषयी सांगतात, अक्कलकोटला गेलं मला फोन करतात, सांगतात जाणार आहे, जाऊन आलो. मला इतकं म्हणजे असं भरून भरपूर आहे देव, असं की म्हणतात ना की ते की असं पराकोटीचा उच्चकोटीचा आनंद होतो, की म्हणजे आज माझी ओळख महाराजांच्यामुळे आहे. बस आणि काय पाहिजे. ते टाटा, बिर्ला, अंबानी त्यांच्यापेक्षा की आपण भाग्यवान आहोत असं वाटतंय मला. ते पैशानं आणि आपण भाग्यानं. खरंच गुरुकृपा फार थोर आहे. तिचा अनुभव सर्वांनी घ्या, कारण जीवनात दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे. फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की तुमच्या जीवनात व्यर्थता कधी असू नये, फक्त अर्थता पाहिजे, तरच त्याला चांगला अर्थ मिळतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. जे चांगलं आहे ते सर्वांनी घ्या आणि इतरांना पण द्यायचा प्रयत्न करा. माझ्या आजोबांनी मला लहानपणी एक श्लोक शिकवलेला, सर्वासी सुखला भावे तशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये. हा श्लोक, त्याचा अर्थ मी जास्तीत जास्त पाळते की माझ्या हातून कुणाला दुःख म्हणजे दुःख असं पीडा असं होऊ नये असं मला वाटते. आणि मी प्रयत्न पण करते. आणि जर काही चुका वगैरे होत असतील तर मी नक्की माफी मागते, लहान मोठं काहीही बघत नाही. कारण मला महाराजांच्या जर सानिध्यात राहायचं असेल तर मला राग, द्वेष, प्रेम, मत्सर कुणाचा करता कामा नये, मी केला नाही पाहिजे, एवढं मी फॉलो करते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबते. कसा वाटला ते मला नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट येऊ देत, मला पण कळू दे की माझं बोलणं तुम्हाला कसं वाटते, आवडतंय, काय कसं आहे. श्री गुरुदेव दत्त.